अख्ख्या एका दिवसाचं काम मी तुम्हाला 5 मिनिटात करून दाखवणार आहे. तुमच्या डिझाईनवरती यायचं आहे. तुम्हाला फक्त 5 स्टेप्समध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की तुमचं किती काम आणि किती वेळ वाचू शकतं. तुमचं जे आय डी कार्डचं डिझाईन आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे. मंडळामध्ये खूप लोकं असतात, तर प्रत्येकाचं आय डी कार्ड बनवत बसायला कितीतरी वेळ जाऊ शकतो. तर तुम्हाला 2 टेक्स्ट लेयर तर तुमचे असणारच, नेम आणि पोझिशन, जिथे नाव आणि तुमचं पद एका कार्यकर्त्याचं हे टाकावं लागतं. तर इथे एखादं अध्यक्षाचं नाव येईल आणि खाली अध्यक्ष असं लिहून येईल. तर हे करत बसाल जर सगळ्यांचं, तर कितीतरी वेळ जाऊ शकतो. यासाठी काय करायचं, फोटोशॉपमध्ये इथे तुमचे जे दोन्ही टेक्स्ट लेयर्स आहेत, तर सगळ्यात पहिलं आपण हे सगळं नीट डिझाईन करून घ्यायचं आहे. प्रत्येक लेअरला वेगळं वेगळं नाव लिहून घ्यायचं आहे. आता मी असं समजतोय की तुमचं डिझाईन करून झालेलं आहे, त्यामुळे पहिली स्टेप आपली झालेली असं आपण समजूया. नंतर जाऊया दुसऱ्या स्टेपवरती, ते आहे डेटाला डिफाईन करणं. तर इथे इमेजमध्ये जायचं आहे, व्हेरिएबलमध्ये जायचं आहे आणि डिफाईनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला सगळे लेयर्स दाखवलेले असतील, पोझिशन, नेम, रेक्टँगल. म्हणून मी म्हणत होतो की लेयर्सला प्रॉपर नाव असलेलं पाहिजे. तर तुमच्या लेअर पॅनलमध्ये जे काही नावं दिलेली आहेत ती नावं इथे दिसतात. तर आता आपण सगळ्यात पहिलं नावासाठीच बघूया. नेमला सिलेक्ट करायचं, लेअर सिलेक्ट केलं नेम. तुम्हाला इथे काय करायचं तर टेक्स्ट रिप्लेस करायचं आहे. तर टेक्स्ट रिप्लेसवरती क्लिक करायचं आणि इथे जे तुम्ही लिहिलेलं आहे तेच लिहायचं, नेम. इथे आपण नाव रिप्लेस करणार, त्या लेअरला जे नाव दिलंय तेच इथे टाकायचं आणि ओके करायचं. सेम पुन्हा एकदा करायचं आहे. इमेज, व्हेरिएबल, डिफाईन. पोझिशनला सिलेक्ट केलं, टेक्स्ट रिप्लेस करायचं आहे, इथे लिहायचं पोझिशन. हे झालं ओके. आपली दुसरी स्टेप झालेली आहे. इथे आपण लेयर्सला डिफाईन केलेलं आहे. आता याच्यात आपल्याला ॲक्च्युअल डेटा भरायचा आहे. हे आहेत टेम्पलेट, हे आता आहे ते टेम्पलेट स्वरूपात आहे. तर इथे जर आपल्याला पाहिजे ॲक्च्युअल डेटा, तर आता आपण तो डेटा डिफाईन करूया. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक्सेल शीट. तर एक्सेल शीट ओपन करायची आहे तुमच्या फोल्डरमध्ये. इथे मी आता हे आधीचं डिलीट करून टाकतो, म्हणजे तुम्हाला समजेल. पहिल्यापासून दाखवतो सगळं, म्हणजे तुम्हाला कुठली स्टेप मिस नाही होणार. आता ही जी एक्सेल शीट आहे ही बनवायची कशी, तर राईट क्लिक करायचं, न्यू करायचं आणि इथे एक्सेल शीटवरती जायचं. किंवा अजून एक सोपी गोष्ट आहे, गुगल फॉर्म एक बनवा. तो गुगल फॉर्म तुमच्या मंडळाला द्या आणि तिथे लोकांना सांगा की तुमचा फॉर्म हा भरा. तिथे नाव आणि पद ते लोकच टाकतील. तिथून तुम्ही फक्त एक्सेल शीट डाउनलोड करायची गुगल फॉर्म्सवरून. मग तर तुम्हाला एक्सेल शीट बनवायची पण गरज नाही आहे. तर आता इथे एक्सेल शीट मी बनवली आहे. इथे मी अशी डमी नावं घेतलेली आहेत. पहिला कॉलम, पहिली रो, नेम, जे आपण तिथे लिहिलंय तेच. कॅपिटल असेल तर कॅपिटल, पहिलं अक्षर कॅपिटल असेल, जसं आहे तसं पाहिजे. एकही इथे गोष्ट चुकली, एरर येणार, खूप एरर येणार आणि तुम्हाला काहीच कळणार नाही. परत सगळं पहिल्यापासून करायला लागेल. म्हणून ही स्टेप लक्षात ठेवा, व्हिडिओ स्किप करू नका. आता इथे दुसरा कॉलम पोझिशन, नाव आणि पोझिशन दोनच गोष्टी आहेत. तुमच्या आय डी कार्डवरती जर तुम्ही अजून काही गोष्टी टाकणार असाल तर तुमचे कॉलम्स वाढतील. इथे नाव आणि हे जे काही आहे हे सगळं मी टाकलेलं आहे. लक्षात ठेवा इथे एक्स्ट्रा काही टाईप केलेलं नसलेलं पाहिजे. त्यानंतर इथे जायचं फाईल, सेव्ह ॲज, तुमचा फोल्डर सिलेक्ट करायचा आहे. आता इथे सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. इथे सेव्ह करत असताना तुम्हाला टॅब डिलिमिटेड, म्हणजे जो टेक्स्ट फॉर्मॅट आहे, टेक्स्ट टॅब डिलिमिटेड, याच्यावरती क्लिक करायचं जर तुम्ही इंग्लिशमध्ये करत असाल तर. आता आपण मराठी करतो त्यामुळे हे नाही करायचं आहे. जर तुमचे इंग्लिश आय डी कार्ड असेल तर इंग्लिशसाठी हे टॅब डिलिमिटेडवालं करा. आणि याच्यात सुद्धा कन्फ्यूज होऊ शकता, कारण इथे TXT नावाने 1, 2 आणि इथे एक तिसरा, असे 3 फॉर्मॅट्स आहेत. नाव फॉर्मॅट सेमच आहे .txt, फक्त त्यातली पद्धत जी आहे ती वेगळी आहे. त्यामुळे जर तुम्ही मराठी करत आहात तर याला युनिकोड टेक्स्ट करायचं आहे. टेक्स्ट डिलिमिटेड तुम्हाला इंग्लिश असताना करायचं. तर आता आपण मराठी करतो तर युनिकोड टेक्स्ट सिलेक्ट करायचं, name.txt नाव दिलं आणि सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर ही एक्सेल शीट बंद करायची आहे. जर तुम्ही बंद नाही केली तर अजून एक एरर येऊ शकतो. आता तुमच्या सगळ्या फाईल्स तयार झालेल्या आहेत. एक्सेल शीट तयार आहे, TXT फाईल तयार आहे, आय डी कार्डचं डिझाईन तयार आहे. आता ह्याला आपण डेटा सेटला इम्पोर्ट करणार आहोत. इमेज, व्हेरिएबल, आता जायचं डेटा सेटमध्ये. डेटा सेटमध्ये गेला की इथे एक इम्पोर्टचं बटन आहे. इम्पोर्ट क्लिक करायचं, सिलेक्ट फाईल करायचं, तुमची जी फाईल आहे ती सिलेक्ट करायची आणि लोड करायचं. लोड करत असताना इथे जर तुमचं एन्कोडिंगमध्ये ऑटोमॅटिक लिहिलेलं असेल तर ते इंग्लिशसाठी आहे. जर तुम्ही मराठी करत असाल तर लक्षात ठेवा इथे युनिकोड UTF-16 हे सिलेक्टेड पाहिजे. हे सिलेक्टेड नसेल तर पुन्हा एरर येऊ शकतो. करून दाखवतो. जर तुमचं ऑटोमॅटिक असेल तर इथे बघा असा एक एरर येईल. त्यामुळे इम्पोर्ट करत असताना इथे युनिकोड पाहिजे
आणि ओके करायचं. ओके केल्यानंतर प्रिव्ह्यू चेक असेल तर तुम्हाला लगेच इथे नाव आलेलं दिसेल. ओके करायचं आणि ते नाव तिथे गेलेलं आहे. लक्षात आलं आपल्याला की ते नावं फीड त्याच्यात झालेली आहेत. अशा प्रकारे आपलं डेटा सेट लोड करून झालेलं आहे. आता सगळ्यात भारी गोष्ट एक्सपोर्ट, चौथी स्टेप. फाईलमध्ये जायचं आहे, एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि नंतर इथे जायचं डेटा सेट ॲज अ फाईल. म्हणजे आपले जे काही डेटा सेट्स बनवले हे आपल्याला फाईल फॉर्मॅटमध्ये पाहिजे. कुठे पाहिजे तर फोल्डर सिलेक्ट करायचा. तर इथे फॉर्मॅटमध्ये एक्सटेन्शन तुम्ही बघू शकता. इथे PSD फॉर्मॅट आहे, एकच फॉर्मॅट आहे. पुढे दाखवतो कसं आहे त्याचं. याच्यानंतर पण एक मजेदार गोष्ट आहे, एकदम भारी मजा येईल तुम्हाला ते बघून. ती स्टेप तुम्हाला समजेल की किती फटाफट होऊन जातं हे सगळं. ही PSD आपण केली आणि ओके केलं. आता त्या फोल्डरमध्ये मी जातो. आता तुम्हाला दिसेल हे बघा, इथे हे सगळे PSD फाईल्स तयार झालेले आहेत. माझे जी 20 नावं होती त्या 20च्या 20 ID कार्ड्स बनून तयार आहेत. आता सगळ्यात शेवटची 5वी स्टेप. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे. सेजथंब नावाचं एक टूल आहे, ते तुम्हाला डाउनलोड करायचं आणि इन्स्टॉल करायचं. हे विंडोजसाठी आहे. हे इथे डाउनलोडवरती क्लिक करायचं, एक .exe फाईल येते, ती फाईल डबल क्लिक करून इन्स्टॉल करायची आहे. ती इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या विंडोजच्या PCमध्ये या सगळ्या तुमच्या PSD फाईल्स सिलेक्ट करून घ्यायच्या, राईट क्लिक करायचं. जर तुम्ही विंडोज 11 मध्ये असाल तर तुम्हाला ऑप्शन नाही दाखवणार, तिथे शो मोर मध्ये जायचं. जर तुमचा विंडोज 10 असेल तर तुम्हाला डायरेक्ट सेजथंबचा ऑप्शन येईल. इथे सेजथंब मध्ये जायचं आणि कन्वर्ट टू JPG किंवा कन्वर्ट टू PNG करू शकता. इथे मी आता कन्वर्ट टू JPG केलं. आता इथे तुम्ही बघू शकता, इथे माझ्या सगळ्या JPG फाईल्स तयार झालेल्या आहेत. आता मला PSD फाईल जर पाहिजे असेल तर मी ठेवेन, की नको असतील तर मी डिलीट करेन. आता मला जर नको आहेत तर इथे सर्चमध्ये सिलेक्ट केलं. सर्चमध्ये मी इथे टाकलं PSD. तर आता मला फक्त PSD फाईल्स या फोल्डरमध्ये असलेल्या दाखवत आहे. मी कंट्रोल A केलं आणि डिलीट केलं. आता माझ्या PSD फाईल्स सगळ्या डिलीट झालेल्या आहेत आणि मी बॅक केलं. आता तुम्हाला दिसेल इथे माझ्या फक्त JPG फाईल्स राहिलेल्या आहेत. त्यामुळे मेन फाईलला फक्त बाजूला ठेवा. एक्सपोर्ट करताना कुठेतरी दुसरीकडे करा, म्हणजे त्या फाईल्स वेगळ्या राहतील आणि तुमची मेन डिझाईन फाईल जाणार नाही. कारण माझ्याकडून आता चुकून जेव्हा मी PSD फाईल्स डिलीट केल्या, माझ्याकडची मेन डिझाईन फाईल पण डिलीट झालेली आहे. फोटोशॉप चालू आहे म्हणून मी इथून जाऊन परत Ctrl+S करून सेव्ह करू शकतो, म्हणून प्रॉब्लेम नाही. माझ्याकडून आता चूक झाली पण मी डिलीट नाही करते व्हिडिओमध्ये, कारण तुमच्याकडून ती चूक नाही झाली पाहिजे. आता ही पद्धत वापरून तुम्ही ID कार्ड्स, सर्टिफिकेट्स किंवा अशा कुठलीही गोष्ट ज्यामध्ये तुम्हाला मल्टिपल फाईल्स बनवायच्या सेम डिझाईनने, फक्त आतल्या नावं बदलायचे किंवा डिटेल्स बदलायचे असतील तर अशा गोष्टी तुम्ही बनवू शकता. आणि आता सगळ्यात शेवटची महत्त्वाची गोष्ट, बाकी डिझायनर्सच्या जर तुम्हाला पुढे राहायचं असेल तर आर्टफिना मराठीला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, डिझाईन करत राहा.